घरामध्ये एकटीच असली की माझ्याकडे एवढं एकच ऑप्शन असते, तर आंघोळ करायची राहिली होती आणि आज बनवायली होती नाश्त्यामध्ये सुशीला. मुरमुरे पहिल्यांदा भिजवून घेतले पाण्यामध्ये, तेलामध्ये जिरे टाकले, शेंगदाणे टाकले, मिरची टाकली, कांदा टाकली, एवढं सगळं टाकल्याच्यानंतर टोमॅटो पण टाकले होते मी. आणि जसं आपण पोहे बनवतो ना, तर सेम तसंच आहे. मुरमुरे भिजवायचे आणि पाण्यातून काढायचे आणि मस्तपैकी ते तेलामध्ये जी हे आपण टाकलं आहे ना, तर त्याच्यामध्ये टाकायचे. छान लागते सुशीला. पण कोणाकोणाच्या साईडला सुशीला खातेत नाश्त्यामध्ये, तर ते सांगा मला कमेंटमध्ये. सुशीला इथं बनवून दिला मिस्टरांसाठी आणि मिस्टरांना एवढा काय आवडला नाही. मी तर नाही, खूप म्हणजे खूप दिवसातून बनवायला लागली होते, कारण घरामध्ये पोहे पण नव्हते नाश्त्याला करण्यासाठी आणि त्याचबरोबर मॅगी पण नव्हती. तर चला म्हणलं मुरमुरे आहेत तर ह्याचंच आपण बनवूयात, म्हणून हे सगळं बनवून घेतलं आणि मिस्टरांना दिले खायला. तर त्यांना तर काय आवडले नाहीत. आणि नंतर मिस्टर गेल्याच्या नंतर ना, स्वयंपाक तर काय बनवलेला नव्हता, बनवायचा राहिला होता. आणि मग आंघोळ इथे केल्याच्या नंतर बघूत आता काहीतरी बनवूयात. आणि इथं नाश्त्याला मी पण बघितले खाऊन आणि खरंच खूप छान झाले होते. मला तर आवडते सुशीला, पण आमच्या मिस्टरांना काही असलं काही बी नाही आवडत. त्यांना चपाती लागते, चपाती भाजी हे सगळं लागते त्यांना. तर आंघोळ झाली. मग आंघोळ झाल्याच्या नंतर जेवणामध्ये मी बनवणार होते आता खिचडी. आणि माझ्याकडे एवढंच एक ऑप्शन असते घरात, मिस्टर नसल्याच्या नंतर माझ्यासाठी फक्त खिचडी बनवून घेतली. आणि सोयाबीन टाकलेली खिचडीने खरंच खूप मस्त लागते आणि एकदम दिसायला पण भारी झाली होती आणि खायला पण छान झाली होती. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.